पक्षनिहाय आपण जर पाहिलं तर गणेश हाकेजी आणि अरुण सावंतजी या ठिकाणी महायुती चांगलंच लीड घेताना दिसतेय। 189 जागांवर महायुती ही आघाडीवर, म्हणजे 200चा आकडा महायुती पार करणार, तर हे जवळपास सिद्धच होणार का काय? अगदी एक एक वाक्यात या सगळ्याविषयी आपण रिॲक्शन घेऊया। लाडवीजी पहा, मगाशीच आपण म्हणालात ये तो होना ही था। कसं आहे, काँग्रेस पक्षाकडे किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांकडे कोणत्याही प्रकारचा अजेंडा नव्हता आणि महायुती ही पूर्णपणे विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरली होती आणि त्याचेच हे निकाल दिसत आहे। हे सर्व निकाल पाहून कपिल डोके आणि त्यांच्या नेत्यांचे डोकेच आता काम करेनासे झालेले आहे असं मला सांगायचं आहे आणि हे निकाल आणखीन पुढे वाढत जातील आणि महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल आणि हे लोकांचा पण आवाज द्या, आपण ऐकूया। तर मग मुळात तुम्ही या अशा पद्धतीच्या गोष्टी का केल्या? तुमच्या पक्षाचे आमदार असलेले निलेश राणे सांगत होते की भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पैसे वाटतात, एकच वाक्य तुम्ही मगापासून रट लावलेली आहे। एकच तो आरोप होता, फक्त तो आरोप खोटा ठरला, त्या आरोपांमध्ये काही सिद्ध झालं नाही। कपिल डोके जास्त ओरडू नका, आणखी बिकट परिस्थिती होणार आहे, तेव्हा डोकं शांत ठेवा। तुमचे सर्व नेते आता जाऊन शांतपणे घरी बसलेत, तुम्ही सुद्धा थोड्या वेळाने घरी जाणार आहात। तुमच्याच पक्षाचे आमदार असलेले निलेश राणे हे आरोप करत होते। शांत राहा, शांत राहा, निकाल पहा बदलत आहेत सेकंदाला। हाकेजी बोला, तुम्ही बोलताय। उत्तर द्या, अरुण सावंत उत्तर द्या, आरोप चुकीचा होता की बरोबर होता? कपिलजी आरोप हा आरोप असतो, तो सिद्ध व्हावा लागतो। उत्तर घेऊया कपिलजी, आपण उत्तर घेऊया, कारण क्षणाक्षणाला बातम्या अपडेट होत आहेत, त्यामुळे मला देखील तुम्हाला फार काही बोलण्यासाठी वेळ देता येत नाहीये। जो वेळ मिळतोय तो सत्कारणी राहूया। हाकेजी तुम्ही उत्तर द्या यावर क्विक। बघा, एक तर डोकेजीला खरं म्हणजे डोकेजी ज्या पद्धतीनं बोलतायत आणि एकच विषय घेऊन पुन्हा चर्चा करतायत, थोडस सकारात्मक विचार करायला शिका म्हणा त्यांना थोडस। कारण निवडणूक आम्ही लढताना आम्ही सकारात्मक पद्धतीनेच लढली। ते विरोधी किती नालायक आहे, त्यांनी काही केलं नाही हे आम्ही सांगितलं नाही। आम्ही गेल्या 3.5 वर्षामध्ये कशा पद्धतीचा विकास केला आम्ही हेच लोकांना आम्ही सांगत राहिलो आणि लोकांना त्याच विकासाच्या आधारावरतीच लोकांनी भारतीय जनता पार्टी आणि युतीला या पद्धतीचा कौल दिलेला आहे आणि निश्चितपणे भारतीय, आता आपण म्हणाला तसं की 189च्या जवळपास वरती भारतीय जनता पार्टी ही लीड वरती आहे आणि निश्चितपणे 200चा आकडा सुद्धा आपण जर महायुतीने क्रॉस केला तर आपल्याला आश्चर्य वाटायचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।